श्री स्वामी समर्थ भागवत एकादशी विशेष। हा एक नियम पाळा, विठ्ठल माऊली करेल सर्व इच्छा पूर्ण। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। नमस्कार भाविकांनो, मराठी धार्मिक उपाय या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। कॅलेंडरमध्ये आपण अनेकदा दोन एकादशी एकत्र पाहतो, एक स्मार्त एकादशी आणि दुसरी भागवत एकादशी। पण आपल्या वारकरी संप्रदायात सर्व विठ्ठल भक्तांसाठी आणि वैष्णवांसाठी भागवत एकादशी हीच खरी आणि अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते। शास्त्रानुसार भागवत एकादशीचे व्रत केल्याने जन्मांतरांची पापे नष्ट होतात आणि विठ्ठल माऊलींच्या चरणी स्थान मिळते। जर तुमच्या घरात अखंड शांतता हवी असेल, आर्थिक अडचण दूर करायची असेल, तर या पवित्र भागवत एकादशीला कोणता एक सोपा उपाय आणि नियम पाळायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। भाविकांनो, अनेकांचा गोंधळ होतो की नेमका उपवास कोणत्या दिवशी करावा। स्मार्त एकादशी ही प्रामुख्याने पंचांग आणि तिथीच्या सुरुवातीनुसार गृहस्थ लोक करतात, पण भागवत एकादशी ही उदय तिथी मानून केली जाते, ज्यामध्ये दशमीचा कोणताही वेध नसतो। ही शुद्ध एकादशी मानली जाते। आपले संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय याच भागवत एकादशीचा उपवास करतात। या एकादशीचे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते आणि व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटांचे निवारण होते, अशी वारकरी संप्रदायात ठाम श्रद्धा आहे। आता जाणून घेऊया या महापुण्यदायी दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे। पहिला उपाय, सकाळची पूजा। भागवत एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा। तुमच्या घरातील विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू आणि अक्षता न वाहता, एकादशीला विष्णूंना अक्षता म्हणजेच तांदूळ वाहत नाही, म्हणून अक्षता वाहायच्या नाही, पिवळे फूल अर्पण करा। दुसरा उपाय, तुळशी अर्चा। एकादशी हा तुळशी मातेचा म्हणजेच विष्णूंचा प्रियचा दिवस आहे। भगवान विठ्ठलाला तुळशीशिवाय नैवेद्य चालत नाही, म्हणून एकादशीच्या दिवशी देवाला 11 तुळशीची पाने अर्पण करा। लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत, ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत। तिसरा उपाय, मुख्य संध्याकाळचा उपाय। संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुळशीच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा। या दिव्यामध्ये एक लवंग टाका। देवासमोर बसून कमीत कमी 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा गोपाळ कृष्ण हरी विठ्ठल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा। यामुळे घरात कधीही पैशाची आणि अन्नाची कमतरता भासत नाही। भाविकांनो, शास्त्र असे सांगते की एकादशीच्या दिवशी सर्व पापे ही अन्नाचा, विशेषतः तांदळाचा म्हणजेच भात आश्रय घेऊन राहतात, म्हणून या दिवशी घरात चुकूनही भात बनवू नका आणि खाऊ नका। जे लोक उपवास करत नाही त्यांनीही एकादशीला भात खाणे टाळावे। तसेच या दिवशी घरात कोणावरही रागवू नका, कोणाचा अपमान करू नका। पूर्ण दिवस विठ्ठल विठ्ठल नामाचा जप मनात सुरू राहू द्या। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा पळून जाते आणि सकारात्मकता वाढते। भाविकांनो, भागवत एकादशी ही विठ्ठल माऊलींच्या भक्तीत लीन होण्याचा दिवस। हा छोटासा उपाय आणि नियम या एकादशीला नक्की पाळा। माऊली तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कमेंटमध्ये माऊली किंवा जय हरी विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या सर्व वारकरी आणि विठ्ठल भक्त मित्रांसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा। आपल्या मराठी धार्मिक उपाय चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी। माऊली तुम्हा सर्वांचे कल्याण करो। श्री स्वामी समर्थ।